नमस्कार. आज आपण एका अशा महान आणि गूढ संतांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा उगम आजही एका विलक्षण कोड्यात अडकलेला आहे. ही माहिती किंवा ही कथा ऐकल्यावर तुमचा स्वामींवरचा विश्वास आणखी वाढेल हे नक्की. आपण बोलतोय अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता साहजिकच पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे हे सर्वोच्च आणि गोड व्यक्तिमत्व नक्की कुठून आलं? म्हणजे सामान्य माणसांसारखा त्यांचा जन्म झाला होता का? चला यावर थोडी नजर टाकूया. त्यांच्या उगमाबद्दल 2 अतिशय रंजक कथा सांगितल्या जातात. पहिली कथा अशी की हस्तिनापूर जवळ जमीन दुभंगली आणि त्यातून एक 8 वर्षांचा मुलगा अचानक प्रकट झाला. आणि दुसरी कथा काय सांगते तर 350 वर्षे कर्दळी वनात ध्यानात बसलेले योगी श्री नृसिंह सरस्वती हेच स्वामी समर्थ म्हणून बाहेर आले. आता गंमत बघा, या दोन्ही कथांमधली सर्वात विशेष गोष्ट कोणती तर यात कुठेही पारंपरिक जन्माचा उल्लेख नाहीये. ते थेट प्रकट झालेत. अविश्वसनीय नाही का? यातली दुसरी कथा थोडी अधिक नाट्यमय आहे. बद्रीवनात एक लाकूड तोड्या झाड तोडत होता. आता झाड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड चुकून एका मोठ्या वारुळावर पडते आणि ती कुऱ्हाड थेट आत ध्यानात बसलेल्या एका 7 फूट उंच योगीच्या मांडीला लागते. विचार करा, त्यातून तब्बल 350 वर्षांची समाधी भंग पावून श्री स्वामी समर्थ प्रकट होतात. आणि हो, मांडीवरचा तो कुऱ्हाडीचा व्रण नंतर अक्कलकोटमध्ये अनेकांनी स्वतः पाहिला होता. अद्भुत चमत्कार. आश्चर्याकडून विश्वासाकडे. आता यापुढचे प्रसंग तुम्हाला नक्कीच थक्क करतील. स्वामींच्या दक्षिण भारताच्या भ्रमंतीदरम्यान रामेश्वरममध्ये एक भारी घटना घडली. तिथे एका पुजाऱ्याने पवित्र स्नानासाठी चक्क पैशांची मागणी केली. हा अहंकार पाहून काय झालं माहितीये? त्या पवित्र पाण्यात अचानक अळ्या पडल्या. सगळेच घाबरले. तेव्हा शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांनी ओळखलं की हे काही सामान्य साधू नाहीत, तर हे साक्षात दत्तात्रेयांचा अवतार आहेत. शेवटी जेव्हा तो पुजारी अहंकार सोडून स्वामींना शरण गेला, तेव्हा कुठे ते पाणी पुन्हा शुद्ध झालं. हा लोभावर भक्तीचा विजय होता. बघा, स्वामी फक्त बाह्य चमत्कार करत नव्हते बरं का, तर माणसाचा अहंकार नष्ट करून त्याला योग्य मार्गावर आणण्याचं मोठं काम ते करत होते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईचा एक डोळ्यांचा डॉक्टर. तो स्वतःच्या कौशल्याबद्दल खूप गर्विष्ठ होता. स्वामींनी त्याला फक्त एक साधा प्रश्न विचारला, तुझ्या उपचारांमुळे आजवर किती रुग्ण कायमचे अंध झाले आहेत? बस, हा एकच प्रश्न त्या डॉक्टरचा खोटा अहंकार पूर्णपणे तोडायला पुरेसा होता. पुढे याच माणसाने निवृत्तीनंतरचं आपलं संपूर्ण आयुष्य अक्कलकोटमध्ये स्वामींच्या सेवेत घालवलं. भुकेल्यांना अन्न देले हा तर स्वामींचा सर्वात आवडता मार्ग. रावाजी नावाच्या एका भक्ताने स्वामींसाठी आणि मोजक्या 50 लोकांसाठी स्वयंपाक केला होता. पण स्वामी आल्याचं समजताच तिथे शेकडो लोक दर्शनासाठी जमा झाले. आता रावाजी साहजिकच घाबरला, पण स्वामींनी त्याला सर्व अन्न टोपल्यांमध्ये झाकून ठेवायला आणि न पाहता वाढायला सांगितलं. आणि आश्चर्य म्हणजे शेकडो लोकांनी पोटभर जेवूनही ते अन्न संपलंच नाही. यालाच आपण अन्नपूर्ण सिद्धी म्हणतो. आता वळूया मूळ माहितीकडे. स्वामींची सोपी पण महान शिकवण. अन्नदान. निस्वार्थ भावनेने अन्नदान करणं आणि कोणताही भुकेला माणूस उपाशीपोटी परत जाणार नाही याची काळजी घेणं ही स्वामींची अगदी मुख्य शिकवण होती. तुम्हाला माहीतच असेल, याच तत्वावर चालणारं अक्कलकोटमधलं अन्नछत्र आजही हजारो भाविकांना अविरत मोफत भोजन देतंय. आता त्यांच्या प्रवासाचा घटनाक्रम पाहिला तर 1856 मध्ये स्वामींचं अक्कलकोटमध्ये आगमन झालं. त्यानंतर 1871 मध्ये त्यांच्या आयुष्यावरील श्रीपादभूषण हे पहिलं चरित्र लिहिलं गेलं. आणि तब्बल 22 वर्ष अक्कलकोटमध्ये राहिल्यानंतर 1878 मध्ये त्यांनी महासमाधी घेतली. हा 22 वर्षांचा काळ भारताच्या आध्यात्मिक इतिहासात खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलाय. स्वामींचा प्रभाव आणि व्याप्ती किती प्रचंड होती हे या नावांवरून तुमच्या लक्षात येईलच. श्री रामकृष्ण परमहंस, शिर्डीचे साईबाबा, शंकर महाराज, शेगावचे गजानन महाराज आणि रामानंद बीडकर महाराज यांसारख्या भारतातील अनेक उत्तुंग आध्यात्मिक व्यक्तींना स्वामींचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गदर्शन लाभलं. विचार करा, संपूर्ण भारतभरात स्वामींच्या अध्यात्माचा केवढा मोठा ठसा उमटला होता. आणि आता या कथेचा परमोच्च बिंदू, स्वामी आणि शिर्डीचे साईबाबा. देह सोडण्यापूर्वी स्वामींनी त्यांचे अत्यंत जवळचे भक्त केशव नायक यांना आपल्या पादुका दिल्या आणि एक अतिशय भावनिक पण भविष्यवाणी करणारं वाक्य उच्चारलं.
ते म्हणाले, भविष्यात मी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे वास्तव्य करणार आहे. आणि या विधानाची प्रचिती कृष्णा बाक्कर नावाच्या एका भक्ताला अगदी खऱ्या आयुष्यात आली. अक्कलकोटला जाण्यापूर्वी त्यांना स्वप्नात स्वामींनी चक्क शिर्डीला जायला सांगितलं. मग बाक्कर शिर्डीला गेले, तिथे 6 महिने राहिले आणि जेव्हा त्यांनी साईबाबांकडे अक्कलकोटला जाण्याची परवानगी मागितली तेव्हा साक्षात साईबाबा त्यांना काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, अक्कलकोटमध्ये काय आहे? अक्कलकोटचे महाराज तर इथेच राहत आहेत. अंगावर काटा आला ना? यातूनच या 2 महान संतांमधली एकरूपता स्पष्ट होते. या संपूर्ण प्रवासाचा निष्कर्ष एकच: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी महासमाधी घेताना अत्यंत प्रेमाने एक आश्वासक वचन दिलं होतं. कोणीही रडू नये, मी सर्व ठिकाणी सदैव उपस्थित राहीन आणि भक्तांच्या प्रत्येक हाकेला साथ देईन. आणि हे फक्त शब्द नव्हते बरं का. पुण्यातील डॉक्टर मराठे यांच्यासारख्या अनेक लोकांना स्वामींच्या महासमाधीनंतरही कित्येक वर्षांनी संकटाच्या वेळी त्यांच्या संरक्षणाची अगदी थेट प्रचिती आली आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा तारक मंत्र, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे लाखो भक्तांसाठी केवळ एक वाक्य नाहीये, तर एक जिवंत ऊर्जा आहे. हा मंत्र कुठल्याही कठीण प्रसंगात खंबीरपणे उभं राहण्याची अफाट ताकद देतो. तर आता शेवटी आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, हे सर्व चमत्कार आणि कथा फक्त इतिहासाचे एक पान आहेत, की आजही लाखो भक्तांना मार्गदर्शन करणारी एक जिवंत उपस्थिती? जसं मी सुरुवातीलाच म्हणालो होतो, ही माहिती ऐकल्यावर तुमचा स्वामींवरील विश्वास नक्कीच आणखी वाढला असेल याची मला खात्री आहे. या गूढ आणि अथांग शक्तीचा असाच अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या महान परंपरेबद्दल जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक रहा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.